बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्यावर परळीजवळच्या कान्हेरवाडीतल्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले। ग्रामीण विकास मंत्री आणि पंडित अण्णांच्या पुतणी पंकजा मुंडे देखील अंत्यसंस्काराला हजर होत्या। यावेळी त्यांनी धनंजय यांची गळाभेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। पुण्यामधल्या बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला पीआयबी म्हणजेच केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळाली। त्यामुळे प्रकल्पाला केंद्राचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या औपचारिक मान्यतेकरता पाठवण्यात आला। राज्यामधल्या कुपोषणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबई नजीकच्या भागात हे चित्र असेल तर राज्यातल्या दुर्गम भागात काय परिस्थिती असेल असा सवालही न्यायालयाने केला। कुपोषणाची समस्या संपवण्याकरता केंद्र 2000 कोटींचा निधी राज्याला देते तर मग हा निधी जातो कुठे असा प्रश्न कोर्टाने विचारला। व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर व्हिडिओ पसरवून अफवा पसरवणाऱ्या 7 जणांवर नाशिकमध्ये सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली। 2 गटातल्या तणावामुळे ग्रामीण भागातल्या 8 गावात संचारबंदी लागू करण्यात आली होती। इंटरनेट बंदी उद्यापर्यंत उठवली जाणार आहे आणि परिस्थिती पाहून पोलीस ही इंटरनेट बंदी शिथिल करणार आहे। कोल्हापुरात उद्या मराठा क्रांती मुक मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतोय। शहरामधल्या 6 मुख्य मार्गावरून हा मोर्चा ऐतिहासिक दसरा चौकात काढण्यात येणार आहे। ठाणे जिल्ह्यातल्या वाशिंदमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्यानं एक तरुण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली। कारण शंकर ठाकरे असं या तरुणाचं नाव आहे। स्फोटामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली। हा फोन कार्बन कंपनीचा होता। पुणे गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसवर 4 ते 5 दरोडेखोरांनी दौंड नगर दरम्यान दरोडा घातला। प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांनी लूटमार केली। यात 10 प्रवासी जखमी झाले। मीरा रोडमधील बोगस कॉल सेंटर प्रकरणी एफबीआयचे ज्येष्ठ एजंट सुहेल दाऊद यांनी आज ठाणे मुख्यालयामध्ये पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली। या प्रकरणात दुबई कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय। आतापर्यंत 70हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।